हॅलो गाईज. तर आज एक DIY आपण बनवणार आहोत. हा आहे हे जे जेम्स मुलांचे लहान मुलांचे जेम्स ज्यामध्ये येतात तो बॉल आहे. हा ओपन होतो. यामध्ये जेम्सच्या गोळ्या असतात. तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्हाला नक्की माहीत असेल. तर माझ्याकडे असे खूप सारे जेम्सचे बॉल मी साठवून ठेवले होते आणि आज त्याहून मला एक आयडिया सुचली की याचा आपण फ्लॉवर पॉट करू शकतो. तर हा तुम्ही बघू शकता, हे ओपन होतो. तर आपल्याला जी वरची लीड आहे ती खाली ठेवायची आहे आणि त्याच्या मधोमध सेंटरला आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावर हा वरचा जो बाऊल आहे किंवा बॉल आहे आपला तो वर चिकटून द्यायचा आहे. खूप सोपा आणि इझी असा DIY आहे. तुम्ही बघू शकता. फक्त आपल्याला ग्लू लावायचा आहे. तुम्ही फेविक्विक लावू शकता. फेविकॉल लावू नका, कारण फेविकॉलने चिकटणार नाही. फेविक्विक किंवा फेविबॉन्ड लावू शकता किंवा ग्लूगन देखील लावू शकता. मी इथे ग्लूगन वापरलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, माझ्याकडे खूप सारे अवेलेबल कलरमध्ये होते. मुलांचे जे जेम्सचे बॉल्स आहेत हे खूप दिवसापासून मी साठवत होते आणि इथे मी हे सगळे बॉल्स चिकटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्याची लीड फक्त खाली तोंड करून ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा बॉल उपडा करून वर त्याला ग्लूने चिकटवायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इथे एक 6 प्रकारचे 6 कलरचे माझ्याकडे तयार झालेत. मी यांना रंगवलेलं नाही आहे, कारण ह्यांना ऑलरेडी खूप छान कलर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यावर डिझाईन काढू शकता आणि यात मी छोटे छोटे रोपं जी असतात ती लावलेली आहेत. तर इथे माझ्याकडे ओव्याच्या पानाचं रोप होतं. ओव्याच्या पानाचं रोप ही कुठेही आणि व्यवस्थित छोट्या जागेत सुद्धा उगवून येऊ शकतं आणि एक आहे ते पानफुटीचं रोप. पानापासून सुद्धा त्याची मुळं उगवून येतात. नुसतं तुम्ही पान जरी कट करून लावलं तरी त्यातून ते रोप तयार होतं. किंवा तुम्ही ॲलोवेरा लावू शकता. ॲलोवेरासुद्धा लहान जे क्युबिक असतं त्याचं ते तुम्ही आणून लावू शकता आणि हे सगळे पॉट्स तुम्ही किचनमध्ये लावू शकता. किचन डेकोरेट करण्यासाठी खूप छान हा सिंपल DIY आहे. तुमच्याकडे असे जर जेम्सचे बॉल असतील तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. हे मी फ्रीजवर ठेवलेले आहेत आणि 2-3 फ्रीजवर आणि इतर कुठे जिथे स्पेस आहे तिथे मी ठेवलेले आहेत. किचनमध्ये अशी रोपं लावल्याने एक पोल्युशन फ्री एअर राहतो आणि छान वाटतं आपल्याला. किचन डेकोरेट करण्यासाठी आयडिया खूप चांगली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून घरी बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.